सृष्टी गोरचे अनुग्रह देता दयाचे या जीवन मिळवणी स्वर्गाचे आणि प्रजा लोकच्या ग्रामीचे मिळवणी जो अनुग्रहाचे मोहायचे व्यापार अनुग्रह झाल्यावरती सकल पैसोनी एकपंथी गोरक्ष घेऊन सर्वांके उपदासे मग तो आनंद पर्व जेठी पाहुणी लावले सुरवत घाटी तेही प्रसाद पाहुणी शेवटी दुष्टस्थिती मिळवले परिकरिता भाषण ऐसा प्रसाद जन्मोजन्म प्रति संवत्सर असावा पूर्ण इच्छे लागी वाटत नसे ऐसा बोलता सुरवर सकळ ऐकून बोले तपोबळ माझे नाम घेऊन करून अर्धा जगा प्रतिवसी धर्मराजा श्री मनवली उत्सव करावा तुम्ही संगण या नीती कुमारी सांगुनी प्रभू पायी जगाचे मंत्र स्फुरमुनी स्फुरमान सगळे तुम्ही बोला वचन आंबेलपणे शक्ती समान सदैव कडे उत्सव ऐसा महाराजा गोरक्ष बोलता मानवले तुरुराच्या चिंता मग प्रतिवर्षी आनंद वैता महा उत्सव करिले तया बापली सरदार जे की मिळवत असे धर्मनाथ वीर हे वृत्त अचरला महाराजा लुष्ट होते गोरक्ष पूर्वे केमागार ग्रंथात स्वये बोलीला गोरक्षनाथ ही विशेष जो आचेरील वृत्त शक्ती समान आपल्या तयाचे दोष दरिद्र रोग भोगारी विघ्नेंद्र स्वप्ना माझे संसार अवसर पाहणार नाही निरदृष्टी प्रत्यक्ष रमा तुझे सुरंगणी त्या गोळी वाहिल घर वासी मग दोष दारिद्र दयामुळे स्पर्शावया येईना असो मात्म्य म्हणावे किती हे प्राप्ती पावले सुख संपत्ती जैसी कामनावे लचिती तुझ्या अर्थ पावे ऐसा गोरक्ष दया कारण बोलीला मूलग्रंथी वचन तैसा येते केलेले विश्वास दे होई की चौऱ्याण्णव